हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण पुन्हा एकदा पावभाजीची रेसिपी पाहणार आहोत. ही पावभाजी तयार करण्यासाठी खूप सोपी अशी असणार आहे. या अगोदर पण मी एकदा पावभाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला होता, तर त्या व्हिडिओला आपण खूप छान असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता आपण ही जी पावभाजी बनवणार आहे, तर ही खूप सोप्या पद्धतीने आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने तयार होणार आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्याला यामध्ये मिक्सर मधून काही वाटण्याची गरज नाहीये किंवा कोणतीही गोष्ट परतवण्याची गरज नसणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर मी इथे गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. कुकर छान असा गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मी तेल ऍड करतेय. त्यानंतर भरपूर असा फ्लावर मी टाकतेय. फ्लावर मी स्वच्छ असा कापून घेतलेला आहे आणि धुवून यामध्ये ऍड करतेय. त्यानंतर मी 2 ते 3 सिमला मिरची ऍड केलेल्या आहेत. आपण आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या घरामध्ये आपण किती लोकांसाठी भाजी बनवताय याप्रमाणे या सर्व भाज्या ऍड करायच्या आहेत किंवा कमी जास्त किंवा अजून काही जर आपल्याला आवडत असेल तर भाज्या ऍड पण करू शकता. त्याचबरोबर 4 ते 5 बटाटे मी कापून धुवून यामध्ये टाकलेले आहेत. आणि नंतर हिरवा वाटाणा पण टाकलेला आहे. आता बाजारामध्ये हिरवा वाटाणा यायला स्टार्ट झालाय, तर आपण हिरवा वाटाण्याचा जरूर वापर करावा, तर भाजी छान होते. त्याचबरोबर 2 छोटे गाजर मी कापून टाकलेले आहेत. इथे आपण बीट जरी वापरत असाल तर ते पण खायला खूप छान लागतं, तर आपण टाकू शकता. तसेच मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून टाकलेले आहेत आणि 2 ते 3 टोमॅटो ऍड केलेले आहेत. ते पण मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि कुकर मध्येच टाकतेय. त्याचबरोबर आता आपण यावरती टाकणार आहोत 5 ते 7 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा मी मिठाचा वापर करते. मीठ आणि पावभाजी मसाला आत्ताच थोडंसं टाकल्याने टेस्ट खूप छान येते. आता भाज्या ऑलरेडी शिजतात, तर अशा वेळेला आपल्याला मिठाचा जर आपण वापर केला तर भाज्यांना त्याची टेस्ट लागते आणि ती नंतर पण छान लागते. तर आता आपण यामध्ये ऍड करूयात 1.5 ग्लास पाणी. पाणी थोडंसं कमीच टाकलेलं आहे, कारण भाज्यांमध्ये ऑलरेडी भरपूर पाणी असतं, तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे आपल्याला. तर आता आपण कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत. शक्यतो थोड्याशा जास्तच घ्याव्यात. मी 6 ते 7 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि थोड्याशा मीडियम गॅसवरतीच घेतल्या होत्या. जर फास्ट गॅस असेल तर त्या व्यवस्थित शिजत नाही. आता आपला कुकर रेडी झालेला आहे. मी कुकर झाल्यानंतर थंड पण करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता भाज्या ज्या आहेत त्या खूप छान अशा शिजलेल्या आहेत. आता आपण पावभाजी मॅशर घेऊन हे सगळं मॅश करून घेऊयात. बारीक असं मॅश करायचं आहे. आपल्याला जर हवं असेल तर थोडंसं मोठं जरी आपण भाज्या ठेवल्या तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. परंतु मला थोड्याशा बारीकच आवडतात म्हणून मी इथे बारीक करून घेतेय. तर आता तुम्ही बघू शकता खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आपल्याला याला थोडंसं काही वेगळं मिक्सर मध्ये वगैरे घालण्याची गरज नाहीये. आता आपण ह्या भाजीसाठी तडका तयार करत आहोत. हा तडका जो आहे ना, तर तो आपण तडका पॅन मध्ये तयार करून डायरेक्ट कुकर मध्ये तो ऍड करू शकता आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी आपण टाकून ती भाजी खाण्यासाठी रेडी होते. मला इथे कुकर थोडासा छोटा झाला असता म्हणून मी ही जी भाजी आहे तर ही कढईमध्ये तडका देऊन घेणार आहे. तर आता कढईमध्ये तडका देण्यासाठी मी 2 चमचे तेल टाकलेले आहे आणि थोडंसं बटर ऍड केलेलं आहे. बटर ऐवजी आपण देशी तूप पण वापरू शकता. आता 2 चमचे लाल तिखट ऍड केलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे पावभाजी मसाला मी यामध्ये टाकलेला आहे. हळदचा व्हिडिओ जो आहे तर तो माझ्याकडून स्किप झालेला. थोडंसं अगोदर स्टार्टिंगला मी जिरं पण टाकलेलं होतं. हे चांगलं परतल्यानंतर आपण ऍड करणार आहोत यामध्ये जी भाजी आपण मॅश करून ठेवलेली होती, तर ती मॅश केलेली भाजी यामध्ये ऍड करणार आहोत. आता आपण आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे दाट पातळपणा पाहून थोडंसं कोमट पाणी यामध्ये ऍड करायचं आहे. पाणी जे आहे ते थोडंसं कोमटच करून घ्यायचं. कोमट पाणी ऍड केल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. तर आपण कोमट पाण्याचाच वापर करावा. अशा प्रकारे तुम्ही जर भाजी बनवत असाल तर खूप छान अशी तयार होते आणि खायला पण खूप सुंदर लागते. तर मी ही जी भाजी बनवली होती तर ती खायला खूप छान तयार झालेली आणि खूप पटकन तयार झालेली. तर आता आपण जे कुकर होता त्या कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी ह्या भाजीमध्ये ऍड केलेलं आहे आणि आपली भाजी रेडी आहे. एक उकळीच येणं बाकी आहे. तर आता आपण उकळी येण्यासाठी गॅस मीडियम फ्लेमवरती चालू ठेवूयात
थोडंसं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे. ऑलरेडी पहिल्यांदा अगोदर जे मी मीठ टाकलेलं होतं तर त्याचा अंदाज घेऊनच आता मीठ ऍड केलेलं आहे. आपण माझ्या रेसिपी नेहमी पाहत असता तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला ह्या रेसिपी ज्या आहेत तर त्या वेळेमध्ये पाहायला भेटतील. त्याचप्रमाणे लाईक करा, शेअर पण करा आणि जर आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा. आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजी खाण्यासाठी पूर्णपणे रेडी असणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ही भाजी लवकरात लवकर तयार झालेली होती. एकदम पटकन अशी तयार झाली आणि खायला पण खूप टेस्टी तयार झालेली. खूप क्रीमी क्रीमी ही भाजी वाटत आहे. अशी भाजी आपण एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्याला आपण तयार केल्यानंतर ती कशी तयार होती हे मला एकदा कमेंट करून सांगा. माझ्या या रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. असंच भेटूया पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. टेक केअर.